कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी नार्को कोऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून गुप्त माहिती आणि इंटेलिजन्स नेटवर्क मजबूत करण्याच्या सूचना दिल्यात। कोस्ट गार्डने सागरी मार्गांवर बोटींची तपासणी वाढवावी तर पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवत गोपनीय जाळे विस्तारावे असं त्यांनी सांगितलंय। साताऱ्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने अलर्ट मोडवर काम करावे असे निर्देश देण्यात आले आहेत। मच्छीमार बोटींवर काम करणाऱ्या काही कामगारांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचा पुरवठा होण्याची शक्यता तपासण्यास सांगण्यात आली असून मच्छीमारांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले। शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी तर कृषी आणि वन विभागाने गांजाची बेकायदेशीर लागवड रोखण्यासाठी सतर्क राहावे असे स्पष्ट करण्यात आले आहे। जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात अधिकाधिक कारवाया करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे।